हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी। काल आपल्या डॉक्टर सेट अकॅडमीच्या चॅनलला मी एक व्हिडिओ अपलोड केला होता। पेपर 1चे जे चॅलेंज होणारे प्रश्न आहेत आणि ज्या प्रश्नांची अंतिम उत्तर सूचीत उत्तरं बदलून येऊ शकतात किंबहुना काही प्रश्न असे होते की बदलून येतीलच आणि चॅलेंज करण्यात आलेले प्रश्न, तर याविषयीचा एक पेपर 1चा व्हिडिओ बनवला होता। त्यावरून अनेकांच्या रिक्वेस्ट आल्या की पेपर 2साठीचे देखील काही विषयांच्या व्हिडिओजची रिक्वायरमेंट होती। त्याचाच परिणाम म्हणून आज आपण हा पॉलिटिकल सायन्स पेपर 2चा चॅलेंज होऊ शकणारे प्रश्न किंवा ज्यांची उत्तरं बदलून येतील अशा प्रश्नांविषयीचा हा व्हिडिओ असणार आहे। तेव्हा सुरुवात करूया। माझ्याकडे जो प्रश्नपत्रिका कोड आहे तो आहे बी। त्यानुसार प्रश्नांचा क्रमांक इथे असणार आहे। आपण आपल्या प्रश्नपत्रिकेचा कोड बघून त्यानुसार प्रश्न बघू शकता। तर पेपर 2मधला हा जो बी सिरीजमधला चॅलेंज होऊ शकणारा पहिला प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 4। यातलं अयोग्य विधान ओळखायचं होतं आणि याचं उत्तर जे दिलेलं आहे उत्तर सूचीमध्ये ते आहे पर्याय क्रमांक बी। परंतु याचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर असूच शकत नाही, तर याचं पर्याय क्रमांक सी, जयप्रकाश नारायण यांनी चौखंबा राज्य ही संकल्पना मांडली, हे यातील अयोग्य विधान असणार आहे। कारण चौखंबा राज्य ही जी संकल्पना आहे ती जयप्रकाश नारायण यांची नसून राम मनोहर लोहिया यांची ही संकल्पना आहे। गाव, जिल्हा, प्रांत, केंद्र हे 4 स्तंभ त्यांना त्यात अपेक्षित होते आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणावर त्यांनी भर दिलेला होता। त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे अंतिम सूचीत निश्चितपणे याचं बदलून येणारं उत्तर असणार आहे। आणि प्रश्नाला जर चॅलेंज करायचं असेल किंवा काही विद्यार्थ्यांनी केलेलं देखील आहे तर हे ह्या पर्यायासाठी असणार आहे। त्यामुळे जर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक सी तुम्ही लिहिलेलं असेल तर निश्चिंत राहा, हे उत्तर निश्चितपणे बदलून येईल। त्यानंतर पुढील जो चॅलेंज करता येऊ शकणारा प्रश्न आहे यातला तो आहे प्रश्न क्रमांक 11। याचं उत्तर सूचीत उत्तर दिलेलं आहे पर्याय डी, योग्य विधान ओळखायचं होतं आणि पर्याय डी हे याचं अचूक उत्तर दिलेलं आहे। नवसंस्था संस्थात्मीकरण 19व्या शतकात उदयास आले, परंतु हे चुकीचं आहे। नवसंस्था संस्थात्मीकरण 20व्या शतकाच्या उत्तरार्धात विशेषतः 1970-80च्या दशकात उदयाला आलेला आहे, म्हणून हा पर्याय बाद होईल आणि पर्याय क्रमांक सी हे अंतिम सूचीतील उत्तर असणार आहे। नवसंस्था संस्थात्मीकरण संस्थांच्या सामाजिक दृष्टिकोनाच्या विकासावर भर देते। यानंतर पुढील प्रश्न जो चॅलेंज होऊ शकणार आहे तो आहे प्रश्न क्रमांक 16। भारतातील आणीबाणीच्या अधिकारांच्या संदर्भात योग्य विधान ओळखा। उत्तर सूचीत या प्रश्नाचं उत्तर जे दिलेलं आहे ते आहे पर्याय क्रमांक डी, गोलकनाथ प्रकरण आणीबाणीशी संबंधित होते, परंतु हा अचूक पर्याय नसणार आहे। अचूक उत्तर जे अंतिम उत्तर सूचीत असायला हवं ते असणार आहे पर्याय क्रमांक सी, पंजाब हे पहिले राज्य आहे जिथं आणीबाणी घोषित करण्यात आली आणि पंजाब राज्यात 1951मध्ये संविधान लागू झाल्यानंतर सर्वप्रथम आणीबाणी घोषित करण्यात आली आणि गोलकनाथ खटला हा जो आहे तो हा थेट आणीबाणीशी संबंधित नव्हता। मूलभूत हक्कांमध्ये सुधारणा करण्याच्या संसदेच्या अधिकाराच्या व्याप्तीशी हा खटला संबंधित होता। त्यामुळे निश्चितपणे या प्रश्नाच्या पर्यायाला देखील चॅलेंज केले जाऊ शकते। त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 28। लुक ईस्ट पॉलिसी खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी तयार केली होती आणि उत्तर सूचीमध्ये याचं पर्याय क्रमांक बी म्हणजेच IK गुजराल हे उत्तर देण्यात आलेलं आहे, परंतु हे उत्तर चुकीचं आहे। लुक ईस्ट पॉलिसी वॉज फॉर्म्युलेटेड बाय PV नरसिम्हा राव आणि पर्याय क्रमांक सी हेच याचं अचूक उत्तर असणार आहे। या प्रश्नाला देखील माझ्या ओळखीतल्या काहींनी चॅलेंज केलेलं आहे आणि निश्चितपणे याचं उत्तर बदलून येणार आहे। पर्याय क्रमांक सी हे अंतिम सूचीत याचं उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63। खालीलपैकी कोणता विचार सार्वजनिक प्रशासनाचा सर्वव्यापी दृष्टिकोन आहे? खालीलपैकी कोणाचा विचार हा सार्वजनिक प्रशासनाचा सर्वव्यापी दृष्टिकोन आहे आणि याचं उत्तर सूचीमध्ये जे उत्तर देण्यात आलं आहे ते आहे पर्याय क्रमांक ए, हेनरी फयोल, परंतु याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, ल्युथर गुलिक। ल्युथर गुलिक आणि वुड्रो विल्सन यांचे विचार सार्वजनिक प्रशासनाचा सर्वव्यापी दृष्टिकोन आहेत। त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 66। खालीलपैकी कोणाला अमेरिकन लोकप्रशासनाचे जनक मानले जाते आणि अंतरिम उत्तर सूचीमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक सी, फ्रँक गुडनाव, परंतु हे चुकीचं उत्तर आहे आणि पर्याय क्रमांक ए, वुड्रो विल्सन यांना अमेरिकन लोकप्रशासनाचे जनक मानले जाते। त्यामुळे ह्या प्रश्नाला देखील चॅलेंज केले जाऊ शकते पर्याय क्रमांक ए साठी।
त्यानंतर चॅलेंज होऊ शकणारा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 74. खालीलपैकी कोणत्या आयोगाने लोकपाल आणि लोकायुक्त यांच्या नियुक्तीसाठी प्रथम शिफारस केली? आणि याचं उत्तर जे आहे अंतरिम उत्तर सूचित ते दिलेलं आहे पर्याय क्रमांक डी, दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग. परंतु याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग. 1960च्या दशकात स्थापन झालेल्या भारतीय प्रशासकीय सुधारणा आयोगाने लोकपाल आणि लोकायुक्त संस्थांच्या निर्मितीची शिफारस सर्वप्रथम केली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक एसाठी हा प्रश्न देखील चॅलेंज केला जाऊ शकतो. आणि आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 80. एखाद्या संस्थेची पारदर्शकता आणि तिच्या भागधारकांप्रती उत्तरदायित्व वाढवण्यात कोणाची भूमिका महत्त्वाची आहे? आणि अंतरिम उत्तर सूचित याचं उत्तर जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे पर्याय क्रमांक बी, घराणेशाही. परंतु हे कदापि शक्य नाही. आणि पारदर्शकतेसाठी दिलेल्या पर्यायातील पर्याय क्रमांक डी, सामाजिक अंकेक्षण म्हणजे सोशल ऑडिट हे अचूक उत्तर येईल. आणि हा प्रश्न हमखास चॅलेंज केला जाईल आणि निश्चितपणे याचं उत्तर बदलून येऊ शकतं. तर एकूण आपण आज जे ह्या व्हिडिओमध्ये पाहिले तर ते साधारण 7 ते 8 प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत जे चॅलेंज होऊ शकतात. आणि 95% किंबहुना चान्सेस आहेत की ह्या प्रश्नांची जे उत्तरं आहेत पर्याय ते बदलून येतीलच. त्याच्यामुळे जर तुमचं मेरिट ह्या प्रश्नांमुळे खालीवर होत असेल तर तुम्ही निश्चिंत राहू शकतात. आणि ह्या प्रश्नांना दिलेल्या फॉर्मॅटनुसार आणि ते कशा पद्धतीने चॅलेंज करता येऊ शकतं प्रश्नांना त्याविषयीचा देखील एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे. तुम्हाला जर तो बघायचा असेल तर बघता येऊ शकतो. आणि आज 30 जून ही तारीख आहे आणि विद्यापीठाने जे आपल्याला प्रश्नांना चॅलेंज करण्यासाठीची अंतिम तारीख दिलेली आहे तर ती असणार आहे 2 जुलै. त्याच्यामुळे आजचा दिवस जर काउंट केला तर एकूण 3 दिवस आपल्याकडे आहेत आणि या प्रश्नांना आपण चॅलेंज करू शकत आहोत. या व्यतिरिक्त काही प्रश्न आपल्या मनात असतील की याचं उत्तर विद्यापीठाच्या अंतरिम उत्तर सूचित दुसरं दिलेलं आहे आणि मला अचूक उत्तर हे वाटत आहे, तर अशा प्रश्नांविषयी देखील आपण चर्चा करू शकतो. मला कमेंट्समध्ये निश्चितपणे तसं कळवा. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना अशा प्रकारच्या व्हिडिओजची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशा प्रकारच्या व्हिडिओजसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.